पुढचा एक मेजर टप्पा जो आहे ना तो रिंग रोडचा आहे. बर. आता जसं आपल्याकडे आउटर रिंग रोड आहे तसा एक इनर रिंग रोड आहे. बर. आणि PMRDचा DP तयार व्हायच्या अगोदर तो रिंग रोड आलेला आहे. राईट. म्हणजे तो पूर्वीचा आहे. होय. तर त्याच्यावरती म्हणजे फारसा फोकस दिला गेला नाही. पण त्याच्या अगोदर हा नवीन रिंग रोड जो MSRDCचा तो पुढे गेला. राईट. म्हणजे त्याचं ॲक्विशन पूर्ण होऊन आता प्रत्यक्ष कामही सुरू झालं. पण तो आता विकसित होतोय. आणि हा जो जुना आहे तर हा महत्वाचा नाही आहे का, तर हा डेफिनेटली महत्वाचा आहे. बर. कारण याच्यानं होणार काय की असा आर्टेरियल रोड जो आहे ना तो शहराच्या लगत असणं ते कधी फायद्याचंच असतं. बरोबर. त्यामुळे आपले ज्यांनी कोणी पूर्वी ह्याचा विचार केला तर त्या लोकांना आपण खरं त्यांचे आभार मानले पाहिजे. तो ॲटलिस्ट तो DP मध्ये ठेवला किंवा RP मध्ये ठेवलेला होता. तर त्याचं विकसन जे आहे ते पण आपण हातामध्ये घेतलंय. ओके. तर साधारणतः हा जो रोड आहे 44 किलोमीटर MSRDCची आणि PMRDची कॉमन बाउंड्री आहे. बरोबर. आणि उर्वरित जो 84 किलोमीटर आहे तो PMRD स्वतः करते. बरोबर. पण PMRD स्वतः करत असताना PMRDने काय केलंय हे आम्ही आमच्या स्तरावरती आपले माननीय उपमुख्यमंत्री महोदय आणि CM साहेब यांच्यावर चर्चा करून पूर्व भाग जो आहे ना तो आता पहिल्या टप्प्यामध्ये घेतला. ओके. मावळ मुळशी नाही, सॉरी मावळ मुळशी पूर्व भाग म्हणजे शिरूर आणि इकडचा खेड, हवेली, शिरूर. ओके. हा जो बेल्ट आहे राईट. तर इथे आपण तो प्राधान्याने घेतला. बरं. आता इथे प्राधान्याने का घेतलाय, तुम्ही जर का थोडासा पुण्याचा भौगोलिक विस्तार पाहिला तर पुण्याची पश्चिम बाजू जी आहे ना पश्चिमेला कनेक्टिव्हिटी बेटर आहे. बरं. आता ते बेटर असण्याचं कारण जे आहे ते ऑलरेडी पूर्वीचा जो बायपास केला आहे त्याच्यामुळे मुंबई रोड किंवा नाशिक रोड किंवा आपला रायगड रोड जो आहे तर हे इफेक्टिव्हली ह्याला कनेक्ट झालेत सातारा रोडला. बरोबर. हे सगळे राईट. ते कशामुळे झालेत तर तो पूर्वीचा बायपास झाला. बरोबर. हे पश्चिमेचा प्रश्न बऱ्यापैकी सुटला. अच्छा. याचा अर्थ PMRD त्या साईडचं रोड करणार नाही असं नाही, करणार आहे पण ते दुसऱ्या टप्प्यामध्ये करणार. ओके. पहिल्या टप्प्यामध्ये आपण सोलू जे आहे खेड तालुक्यातलं तर तिथपासून म्हणजे हवेली आणि थोडंसं हवेलीमध्ये बेसिकली खाली इकडे आपण दक्षिणेला येतोय. ओके. तर त्याचं पूर्ण डिमार्केशन करून त्याच्यासाठी जे काही ॲक्विशन करायला लागतंय रस्त्याचं त्या ॲक्विशनचा प्रस्ताव आपला जिल्हाधिकाऱ्यांकडे आहे. बरं. पुढच्या 2 महिन्यामध्ये त्याचं ॲक्विशन पूर्ण होतंय. ओके. आणि हा जो काही पूर्वेकडचा भाग आहे साधारणतः 29 किलोमीटरचा आहे. ओके. तर तो त्याचे टेंडर जे आहेत पुढच्या 6 महिन्यामध्ये सगळे आपल्याला फ्लोट व्हायला दिसतील. अच्छा. तो सुद्धा एक पुण्याच्या विकासनामधला मोठा टप्पा आहे. ओके. आता रिंग रोड करताना या सगळ्या रिंग रोडची आपण कॉस्ट विचारात घेतली तर लागणारी जमीन जी आहे ती खूप मोठ्या किमतीची लागणार आहे. बरोबर. म्हणून मग PMRDने काय केलं की मी इथे येण्याच्या अगोदर एक 6 टाउन प्लॅनिंग स्कीम्स केलेल्या होत्या आणि त्या टाउन प्लॅनिंग स्कीम्स या रिंग रोडमधूनच पास होत आहेत. बरोबर. किंवा रिंग रोड जो आहे तो त्याला भेदून जातो किंवा छेदून जातो. त्याच्यानं होणार काय की TP स्कीम जर झाली तर रिंग रोडचा जेवढा पोर्शन TP स्कीममधनं जातो तो आम्हाला फ्री ऑफ कॉस्ट मिळणार आहे. ओके. तर साधारणतः फ्री ऑफ कॉस्ट मिळणारा जो क्षेत्र आहे सॉरी लांबी आहे ती 20 किलोमीटरची आहे. ओके. सो 20 किलोमीटर जे आहे ते आम्हाला TP स्कीममधनं मिळणार आहे. ओके. मग पूर्वीच्या 6 TP स्कीम्स आणि नवीन आम्ही 15 TP स्कीम केल्या. बरं. सो दोन्ही TP स्कीम मिळून म्हणजे 21 TP स्कीम मिळून साधारणतः 20 किलोमीटर आम्हाला म्हणजे कुठलाही मोबदला न देता ती जमीन मिळणार आहे. बरं. आता ह्याच्याशिवाय जो राहिलेला पोर्शन आहे तर काही त्यातला डिफेन्सचा आहे, काही फॉरेस्टचा आहे, काही महाराष्ट्र सरकारचा आहे आणि काही अर्थातच खाजगी मालकांचं आहे. तर खाजगी मालकांचं ॲक्विशन कलेक्टरकडे सुरू आहे. हे अन्य 3 जे आहेत राज्य सरकारचं जे आहे ते त्याच्यानंतर डिफेन्स आणि फॉरेस्ट. तर याच्यासाठी आम्ही आता पत्रावर करतोय या जागा ताब्यात घेण्यासाठी. पण त्याच्यासाठी थांबण्याची आवश्यकता नाहीये. जेवढा पोर्शन ताब्यामध्ये येईल तर त्याचे आपला टेंडर्स काढून पुढे जातो. सो पुढच्या 6 महिन्यामध्ये हा जो पोर्शन आहे याचे पण आपला टेंडर झालेले दिसतील. आता इथे काय झालंय की इंद्रायणीवरचा एक पूल आहे आळंदी नंतरचा. तो खूप मोठा पूल आहे, साधारण ते 500-600 कोटी रुपयांचा पूल आहे. तर आम्ही इकडच्या ॲक्विशनची वाट न पाहता त्या पुलाचे एस्टिमेशन वगैरे सगळं करून ठेवले. म्हणजे ॲक्विशन झालं रे झालं की आपले सगळे टेंडर फ्लोट होऊन कॉन्ट्रॅक्टर इन प्लेस येऊन काम सुरू झालं पाहिजे. सो हा एक मोठा टप्पा PMRDने या वर्षभरामध्ये त्याची प्रशासकीय मान्यता घेऊन आम्ही पुढे गेलो. राईट. ओके. अजून एक म्हणजे पुण्याच्याच काय म्हणतात त्याला ओव्हरऑल डेव्हलपमेंटसाठी एक CM DCM साहेबांची कल्पना होती की आपण म्हणजे इतके सगळे प्रयत्न करूनही पुण्यामध्ये अजूनही ट्रॅफिकचा खूप मोठा प्रॉब्लेम आहे. तर काहीतरी आपल्याला केलं पाहिजे म्हणून एक अंडरग्राऊंड टनेल सिस्टम जी आहे ट्विन टनेलची म्हणजे तो टनेल जो आहे तो साधारणतः
एरोडा विमाननगर या भागातनं जमिनीमधनं खाली जाईल आणि तो बाहेर पडेल कात्रजला. आता ही अलाइनमेंट याची फायनल नाही आहे. बरं. ही फक्त एक कॉन्सेप्ट होता. ओके. त्या कॉन्सेप्टचं सीएम साहेबांनी आणि डीसीएम साहेबांनी सांगितल्यानंतर त्याचं प्रेझेंटेशन आपण तयार केलं. बरं. ते प्राधिकरण समितीला दाखवलं आणि प्राधिकरणानं ते जसं प्रपोज केलं ते ॲक्सेप्ट केलं. बरं. त्याच्यावरती पुढचे टप्पे जे आहेत त्याच्यावरती काम करायची सूचना दिल्या, आदेश दिले. बरं. आणि आजच्या तारखेला मोनाश नावाची एक आपली लोकल कंपनी आहे. बरं. तर त्यांनीच फिजिबिलिटी स्टडीसाठी त्याचं टेंडर काढून ते आता क्वालिफाय झाले. ओके. त्याला पण मान्यता मिळाली. बरं. ओके. म्हणजे एक्झिक्युटिव्ह कमिटीची. अच्छा. त्याच्या वर्क ऑर्डर्स आमच्या आज किंवा उद्या इश्यू होऊन जाते. बरं. पण हा टनेल जो आहे आता त्याच्यात डबल डेकर सिस्टममध्ये म्हणजे मेट्रो आणि रोड अशा टाईपची ती कल्पना आहे. ओके. पण अर्थात हे सगळं जे आहे त्याची फिजिबिलिटी बघायला लागणार. बरोबर. म्हणजे नुसती कल्पना असून चालत नाही, तर ती व्यवहार्य आहे की नाही हे पण पाहायला लागतं. सो व्यवहार्यता तपासणी आता त्याची सुरू झालेली आहे. ओके. आमची मुळात कल्पना अशी होती की अंडरग्राऊंड हे सगळे मेजर हायवे जे आहेत, बरं, सोलापूर हायवे असेल, सातारा हायवे असेल, तुमचा रायगड रोड, बॉम्बे रोड, नाशिक रोड आणि नगर रोड आणि सोलापूर रोड, ह्याचं काही कनेक्टिव्हिटी आपल्याला एस्टॅब्लिश करता येईल का? बरं. आता काही सगळे हायवे जमिनीच्या खाली मिळणार नाही. बरोबर. परंतु हा टनेल जिथनं जाईल तिथं त्याचे स्पर्स द्यावे लागतील. ओके. अच्छा. म्हणजे सोलापूर हायवेला स्पर द्यायचा, नगर रोडला अर्थात देण्याची गरज नाही कारण तिकडे सुरू होतं. बरोबर. पण नाशिक हायवेला काही स्पर देता येईल का, किंवा तुमच्या रायगडसाठी काही स्पर देता येईल का, हे साधारणतः त्या कॉन्सेप्टने पुढे चाललंय. बरोबर. याच्यामध्ये तो प्रोजेक्ट जो आहे, आज जरी ती कल्पना असली तरी ती सायंटिफिकली त्याचा सगळा अभ्यास केल्यानंतर ती पुढे नेणार. बरोबर. असं नाही होणार की कोणाला तरी वाटलं आणि केलं. राईट. तो सुद्धा एक मोठा टप्पा या वर्षभरामध्ये आपण ठरवलाय. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी. सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.